विद्यार्थी मित्रांनो, आपण पेन टूलच्या माध्यमातून विविध आकार तयार करणं आणि त्यांना रंग भरणं हे शिकलो. आता आपण संगणकावर आणखी एक नवीन गोष्ट शिकणार आहोत. काय असं? विद्यार्थी मित्रांनो, आपण संगणकावर आता पेन टूलच्या ज्या विविध फाईल तयार केल्या, मग या फाईल एका ठिकाणी आपल्याला जतन करून ठेवणं किंवा सेव्ह करून ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा आपल्याला गरज वाटेल तेव्हा ते पटकन आपण त्या ठिकाणी जाऊन शोधून काढू शकतो बाहेर, नाही का? म्हणजेच आपल्याला संगणकावर एखादी फाईल पटकन शोधायची असेल, लवकर शोधायची असेल, तर तिला विशिष्ट ठिकाणी आपल्याला ती जतन करून ठेवणं गरजेचं आहे. मग असं जे ठिकाण असतं की ज्या ठिकाणी आपण या फाईल जतन करू शकतो, असं ठिकाणाला म्हणतात फोल्डर. मग हे फोल्डर कसं तयार करायचं ते आपण आज शिकणार आहोत. चला तर मग बघा, हा संगणकाचा डेस्कटॉप आहे. या डेस्कटॉपवर आपण माऊसच्या राईट क्लिक करून माऊसवर संगणकाच्या डेस्कटॉपवर आपण माऊसने राईट क्लिक करून या ठिकाणी विविध अशा प्रकारचे टॅब येतात बघा. तर या टॅबमध्ये न्यू नावाचं एक टॅब आहे, जिथं अधिकचं चिन्ह आहे. तर याच्यावर कर्सर नेला की, हा पॉइंटर नेला, हा बाण नेला की आपल्याला फोल्डर नावाचं एक फोल्डर दिसतं बघा. दिसलं? ओके. तर याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्या ह्या डेस्कटॉपवर फोल्डर तयार झालेलं दिसतं आणि त्याच्या खाली न्यू फोल्डर असं नाव आहे. मग न्यू फोल्डर हे नाव असताना आपल्याला समजा हे पेन टूलमध्ये आपण ज्या काही फाईल बनवल्या त्या सेव्ह करण्यासाठी हे फोल्डर वापरायचं आहे. मग मी काय करेल, या ठिकाणी याचं नाव बदलून टाकेल. म्हणजेच माऊसने लेफ्ट क्लिक करून इथं हे नाव बॅकस्पेस या कीने काढून टाकेल आणि नवीन नाव टाकेल या ठिकाणी. आता नवीन नाव काय टाकतो मी? पेंट टूल मधील फाईल. आता हे झालं रिनेम करणे. म्हणजे आधी आपण काय केलं? फोल्डर तयार केलं. फोल्डर तयार केल्यानंतर त्या फोल्डरला लेफ्ट क्लिक करून त्या फोल्डरचं नाव पण बदलून घेतलं. याला म्हणतात रिनेम करणे. किंवा याच्यावर रिनेम करण्यासाठी आपण अजून याच्यावर लेफ्ट क्लिक करून राईट क्लिक केलं तर वरती अशा प्रकारचा एक टॅब येतो बघा. ह्या टॅबमध्ये पहिलं जे चित्र आहे त्याला म्हणतात कात्री, कट करणे. म्हणजे हे फोल्डर इथून कट करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन टाकायचं. त्यानंतर इथं दोन बॉक्स येतात एकमेकावर, याला म्हणतात कॉपी करणं. हे फोल्डर कॉपी करून आपण दुसरीकडे पण ठेवू शकतो. तिसरं जे आहे याला म्हणतात रिनेम करणं. ह्याच्यावर क्लिक केलं की अशा प्रकारे आपल्याला हे जे नाव टाकलंय हे ग्रीन मध्ये येतं. ह्याला मी डिलीट पण करू शकतो आणि ह्याच्या ठिकाणी नवीन नाव पण टाकू शकतो. लक्षात आलं? चला तर मग आता आपण फोल्डर तयार केलं, रिनेम केलं. आता याला आपण काय करायचं आहे? कॉपी पेस्ट करायचं आहे. काय करायचं आहे? कॉपी पेस्ट करायचं आहे. मग याला मी काय करेल? लेफ्ट क्लिक करेल. म्हणजे हे सिलेक्ट झालं. लेफ्ट क्लिक केल्याने सिलेक्ट झालं. आता माऊसच्या राईटने क्लिक करून मी याला इथं बघा कॉपीचं बटन आहे बघा, याला मी कॉपीला क्लिक करेल आणि पुन्हा डेस्कटॉपवरच राईट क्लिक करून हे बघा या ठिकाणी पेस्ट नावाचं बटन आहे. तर हे पेस्ट बटन क्लिक करेल. बघा या ठिकाणी हे फोल्डर जसंच तसं कॉपी झालं. म्हणून तिथं पेन टूल मधील फाईल आणि तिथं कॉपी असा शब्द आलेला आहे. म्हणजे ह्याचीच कॉपी इथं आपल्याला दिसते. आलं लक्षात? म्हणजे आपण पहिल्यांदा काय केलं? फोल्डर तयार केलं, त्यानंतर त्याचं नाव बदललं, रिनेम केलं, त्यानंतर त्याला कॉपी केलं. ही कॉपी आपण दुसऱ्या ठिकाणी पण ठेवू शकतो. आता हे डेस्कटॉपवर ठेवलंय आपण, याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ड्राईव्ह असतील आपले, त्या ड्राईव्ह पण ठेवू शकतो. आता ही कॉपी मला नकोय, मग याला काय करणार मी? हे डिलीट करायचंय. डिलीट करण्यासाठी मी काय करेल? पुन्हा याच्यावर
हा बाण घेऊन जाईल आणि माझ्या माऊसच्या राईटला क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा बादलीचं एक डस्टबिनचं एक चित्र दिसतंय. डस्टबिनचं हे डिलीटचं चित्र आहे. या डस्टबिनच्या चित्रावर क्लिक केलं की हे फोल्डर डिलीट झालं. गेलं ना? ओके. आता मित्रांनो हे डिलीट झालेलं फोल्डर मला पुन्हा आणायचंय. मग काय करेल मी? ह्याच्यासाठी या ठिकाणी बघा रिसायकल बिन नावाचं एक डस्टबिन आहे बघा. या डस्टबिनला क्लिक करेल. या डस्टबिनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी जेवढे काही डिलीट केलेल्या गोष्टी असतील हे सर्व दिसतील. आलं का लक्षात? मग आता मला इथं ते फोल्डर जे मी पेन टूलचं फोल्डर बनवलं होतं ते आता इथं शोधावं लागेल. हे शोधण्यासाठी मला किती खाली जावं लागेल, आता किती फाईल्स असतील इथं किती नाही. मग मी काय करायला पाहिजे याच्यासाठी? तर ह्याच्यासाठी मी हे बघा इथं सर्च रिसायकल बिन ह्याच्यावर क्लिक केलं आणि इथं पेन टूल असं नाव टाकलं की बघा डायरेक्ट मला तीच फाईल या ठिकाणी आलेली आहे. मग मी काय करेल, याला मला पुन्हा डेस्कटॉपवर घ्यायचं आहे डिलीट झालेली फाईल. मग याला मी क्लिक केल्यानंतर मी काय करेल, रिस्टोर ऑल आयटम्स याला क्लिक करेल. रिस्टोर द सिलेक्टेड आयटम्स याला ऑल आयटम्सला क्लिक केलं तर सगळं जाईल आणि रिस्टोर द सिलेक्टेड आयटम्स ह्याला क्लिक केलं की आता हे रिसायकल बिन मधून हे निघालंय आणि पुन्हा डेस्कटॉपला आलंय बघा. अशा प्रकारे आपण डिलीट केलेल्या फाईल्स पुन्हा डेस्कटॉपला किंवा कम्प्युटरवर आणू शकतो. आलं लक्षात तुम्हाला? सोपं आहे. मग आता तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने तुमच्या शाळेतल्या कम्प्युटरवर हे सगळं प्रात्यक्षिक करून पहा. चला तर मग भेटूया पुढच्या तासिकेला.